जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे मेळघाटामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या आणि सुरू असलेल्या कामांमध्ये अनेक गैरप्रकार आणि प्रचंड अनियमितता व भ्रष्टाचार करून शासन आणि नागरिकांची दिशाभूल केल्याचे निदर्शनास येत आहे। कुठे जुन्या शेतकऱ्यांच्या विहिरीला नवीन विहीर दाखवून देयके अदा करण्यात आली आहेत, तर कुठे जुन्या डिस्ट्रीब्युशन पाईपलाईनमध्ये रायझिंग मेन जोडून नवीन पाईपलाईन दर्शवून देयके अदा करण्यात आली, तर कुठे कोरड्या विहिरीचे बांधकाम करून देयके अदा करण्यात आली। असे अनेक गैरप्रकार, प्रचंड मोठे भ्रष्टाचार गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद अमरावती ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग धारणी कार्यालयाच्या मार्फत केले जात आहेत। विदर्भ न्यूजच्या माध्यमातून प्रेक्षकांना जिल्हा परिषद अमरावती ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग धारणी अंतर्गत झालेल्या गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराबाबत आपल्या विविध बातम्यांद्वारे अवगत केले जात आहे, ज्यामध्ये राणीगाव ई निविदा प्रक्रियेमध्ये झालेले गैरप्रकार, चिपोली येथे शासनाचा लाखो रुपये खर्च करून इल्ड प्रमाणपत्राशिवाय बांधण्यात आलेली कोरडी विहीर इतकेच नव्हे तर संबंधित विभाग आणि संबंधित कंत्राटदाराच्या संगनमताने बुलुमगव्हाण येथे शेतकऱ्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधून देण्यात आलेल्या वैयक्तिक विहिरीला तोडून सार्वजनिक विहिरीचे रूप देण्यात आले आहे। असे अनेक गैरप्रकार आणि भ्रष्टाचार जिल्हा परिषद अमरावती ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग धारणी येथे सुरू आहे। जिल्हा परिषद अमरावती ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे धारणीचे उप अभियंता दीपेंद्र कोराटे गेल्या 15 ऑगस्ट पासून आपल्या कार्यालयाकडे दिसून आलेले नाहीत। याबाबत जिल्हा परिषद अमरावती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप देशमुख यांना विचारणा केली असता दीपेंद्र कोराटे सुटीवर असल्याचे त्यांनी सांगितले आहे। त्यांच्या एक्झॅक्ट डेट मला सांगता येणार नाही, पण मध्ये त्यांची अचलपूर सब डिव्हिजनला बदली झाली होती। त्यानंतर 9-10 वर्षापासून तिथे आहेत, ते कार्यरत आहे। अगदी बरोबर आहे। हे आधी शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता म्हणून तिथंच त्यांची पहिली नेमणूक होती। त्याच्यानंतर तो शाखा अभियंता दर्जा मिळत असतो, ते तिथे होते। पण मध्ये एक बदलीचं टेन्युअर त्यांचं चेंज झालेलं होतं। अचलपूरमध्ये काही 2-3 वर्ष ते होते, पुन्हा मग त्यांची बदली तिथे झाली। दीपेंद्र कोराटे यांनी जिल्हा परिषद अमरावती ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग धारणी येथे कनिष्ठ अभियंता ते शाखा अभियंता आणि शाखा अभियंता ते उप अभियंता पर्यंतचा तब्बल 15 वर्षापेक्षा जास्त कालावधी पूर्ण केला आहे। इतकेच नव्हे तर गंभीर बाब अशी की सूत्रांकडून मिळालेल्या एका विशेष माहितीनुसार उप अभियंता दीपेंद्र कोराटे यांची वारंवार झालेल्या बदलीला सुद्धा त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने संशयास्पदरित्या स्थगिती मंजूर करून आणली आहे। मी 19 फेब्रुवारी 1999 सिंचन विभागात धारणी येथे जॉईन झालो होतो। त्यानंतर मी पाणी पुरवठा विभागात आलो। पाणी पुरवठा आल्यानंतर मी तिथे 2 वर्षानंतर मी अचलपूर उपविभागात आलो। तिथे मी अचलपूर विभागात नोकरी केली, ग्रामीण पाणी पुरवठा विभागात। त्याच्यानंतर मला पुन्हा धारणीला बदली करण्यात आली। धारणीला बदली झाल्यानंतर माझं प्रमोशन झालं आणि प्रमोशन होऊन मला 5 वर्ष झाले की मी तिथे प्रमोशन याच्यावर कार्यरत आहोत। नुकत्याच झालेल्या बदलीला मेळघाटामध्ये सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कोट्यावधी रुपयांच्या कामाला अनुसरून पुन्हा एकदा विक्रमी 1 वर्षाकरिता बदली स्थगिती करून आणण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। विदर्भ न्यूज आपल्या पुढील बातमीमध्ये सोमवारी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग धारणी आणि चिपोली येथील तो कंत्राटदार यांच्या बिहाली आणि भवई येथील मोठा खळबळजनक आणि संतापजनक भ्रष्टाचार व गैरप्रकार आपल्या प्रेक्षकांना अवगत करून देणार आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।